रामकृष्ण हरी महाराज, कृपा करून आजचा अभंग पूर्ण ऐका. सध्या महाराष्ट्रामध्ये एक ढोंगी बाबाने काय कारनामा केला आहे हे सर्वांना माहीत आहे, सांगण्याची काही गरज नाही. आजचा काळ म्हणजे भोंदू बाबाचा सुळसुळाट. संत तुकाराम महाराज हे आधीच सांगून गेले आहेत, पण आपल्याला ते अजून पण कळालेले नाही. बरं, चला पाहूया नेमकं संत तुकाराम महाराज ह्या विषयी काय बोलतात बघूया. संत तुकाराम महाराज अभंग गाथा, अभंग क्रमांक 4242. ऐसा कैसा झाला बोंधू, कर्म करून म्हणती साधू. म्हणजे महाराजाला ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगायचं आहे की महाराजाला काय सांगायचं आहे लक्ष द्या. आज अनेक लोक जीवनामध्ये वाईट कर्म करतात, पण स्वतःला साधू बाबा म्हणतात. लोकांच्या श्रद्धाचा गैरफायदा घेतात, बरोबर, लोकांची दिशाभूल करतात. पण खरा साधूपणा त्यांच्यामध्ये असते का? नाही, अजिबात नसतो. महाराजांना म्हणायचं आहे की तुम्ही श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धेला बळी पडू नका, असे महाराजाला सांगायचे. चला पुढे बघूया. अंग लावून या राख, डोळे झाकून करती पाप. म्हणजे महाराजांना हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगायचे की हे लोक असे असतात की अंगाला भस्म लावतात, गळ्यामध्ये माळ घालतात आणि एखाद्या साधू संतांचा वेश घेऊन ते जगामध्ये समाजामध्ये मिरवतात, बरोबर. ते लोक बाहेरून पवित्र स्वच्छ दिसतात, पण आतून काळे अपवित्र असतात आणि लपून चुकीचे काम करतात, लोकांना फसवतात, लोकांची दिशाभूल करतात, असे महाराजांना ह्या दुसऱ्या चरणात सांगायचे. चला पुढे बघूया. दाऊने वैरागाचा कळा, भोगी ईशांचा सोहळा. म्हणजे महाराजांना तिसऱ्या चरणात सांगायचे की हे लोक वैरागाचं नाटक करतात, पण आतून सुख आणि भोगात रमलेले असतात. पैसा, प्रसिद्ध, ऐशो आराम यातच त्यांचे मन गुंतलेले असते. साधेपणा फक्त त्यांच्या दिसण्यात आणि बोलण्यात असतो, बरोबर. पण वागण्यामध्ये, मनामध्ये फक्त पाप भरले असते, वासना भरलेली असते आणि वाईट विचार भरले असतात. शेवटी तुकाराम महाराज काय सांगतात पाहूया. तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती. तुकाराम महाराजांना ह्या अभंगाच्या शेवटी चरण सांगायचं की अशा लोकांपासून दूर राहा, त्यांच्या बोलण्याला बोलू नका, नाहीतर आपल्या आयुष्याचे वाटोळ झालंच किंवा आपल्या आयुष्य नुकसान गेलं समजायचं, असं महाराजाला सांगायचं आहे. पण आपल्याला ते कळत नाही. आपल्याला गोड गोड बोलणे आणि दिखावाच खूप आवडत असतो. ह्या अभंगातून असा संदेश येतो की भोंदू बाबापासून सावध राहा. दिखावा आणि रूपावर विश्वास ठेवू नका, बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या ओळखायला पाहिजे खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय. जय हरी विठ्ठल.